परभणी शहरातल्या बलसा खुर्द या ठिकाणी अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय। सकाळपासूनच इथल्या मतदान केंद्रावर एकही मतदान झालेलं नाही। प्रशासनाला गावकऱ्यांनी निवेदन देऊन सुद्धा काहीही उपयोग झालेला नाही। वारंवार आमचा वाढता त्रास आम्ही सहन नाही करू शकत, त्यामुळे सगळं गावकऱ्यांनी एक निश्चय केलेला आहे की बाबा मतदानावर बहिष्कार करायचा। पण मतदान हा सर्वांचा अधिकार असतो, फक्त अतिक्रमणाच्या एका कारणासाठी मतदानावर बहिष्कार कशामुळे असं मला म्हणायचं। बरेच दिवसापासून हे चालू होतं। हायकोर्टाचा निकाल असताना शासन काहीच करणार झाले, त्यामुळे कोणा ना कोणा कारणात तरी करतील म्हणून कारवाई करतील म्हणून आम्ही हे मार्ग अवलंबला। पण नेमकं काय म्हणजे कशाचं अतिक्रमण आहे का, कोणी केलेलं आहे अतिक्रमण? आमच्या ग्रामपंचायतीच्या जागेवर काही समाजकंटकांना अतिक्रमण केलेलं आहे, तर त्यांचं ते अतिक्रमण हटवा म्हणून आमचं बहिष्कार आहे। आणि ते कोर्टामध्ये आमच्या बाजूने निकाल लागला, प्रशासनानं थातूर मातूर हे केलं, त्यांना उठवलं म्हणून असं कागदोपत्री आणि ते जागेवरच आहेत, पुन्हा ते जागेवरच आहेत आणि त्याचा त्रास आहे आमच्या गावाला। काय मला सांगा की अतिक्रमणाचा विषय आहे आणि मतदानावर बहिष्कार यामुळे कसं? याच्यामुळे की आम्ही अगोदर यापूर्वी खूप वेळेस निवेदन दिलेत आणि हायकोर्टाचा निकाल हा आमच्या बाजूने आहे आणि निवेदन यावेळेस आम्ही जे कलेक्टर ऑफिसला निवेदन दिले त्यांनी असं बहिष्काराचं उत्तर आम्हाला असं दिले की तुमच्या ग्रामपंचायत अंतर्गत आहे ते तुम्ही ग्रामपंचायतवाल्यांनी उठवावं, पण आम्ही कामं करायचे की यांच्यासोबत भांडणं करीत बसायचं? हे काय गावाचं नाही, हे बाहेरून येऊन बसलेले लोक आहेत, त्याच्यामुळे आम्ही यांच्यासोबत भांडणं करायचे का आम्ही आमची कामं करायचे हे प्रशासनाने दखल घ्यावी आणि ते आमच्या अंगलोट करून द्यायलेत सगळे। किती मतदान आहे गावामध्ये? सगळं 1200 मतदान आहे। बरं, सकाळपासून एकही मतदान झालं नाही तर? एक पण मतदान झालं नाही। मतदान कोणीच करणार नाही। हायकोर्टाचा डिसिजन होतो, तत्कालीन तहसीलदाराने थातूर मातूर अहवाल सादर केलेला आहे हायकोर्टाला आणि हे लोक पुन्हा येऊन बसलेले तसेच। त्याच्यानंतर आता काहीच झाले ना, डबल आम्हाला कोर्टाचीच वाट बघायचं असं प्रशासनाचं दिसायली। कोण आहे यांच्या मागे, ह्या अतिक्रमण धारकांच्या मागे कोण आहे? कोर्टानं आम्हाला उठली। राजकीय नेते त्या लोकांच्या पाठीमागं, गावकऱ्यांच्या मागे कोणी राजकीय नेता नाही किंवा प्रशासन नाही, फक्त गावकरीच आहे। त्यामुळे आम्ही मजबुरी आहे आमची की काय कोणते राजकीय नेते त्यांच्या आता त्यांचे नावं घेऊ शकत नाहीत ना आम्ही कोण आहेत, पण ते म्हणतात की आमच्या मागे हे आहे ते, त्यांच्या मागे पूर्ण राजकारण आहे। आमच्या गावामागे प्रशासन नाही आणि राजकारणी सुद्धा नाही कोणी। आम्हाला भूमिका याच्यामुळे घेणं लागली की आम्हाला कुठेतरी न्याय प्रशासन आलं आणि त्यांनी जर म्हणले की बाबा इथलं तुम्ही जे अतिक्रमणाचा विषय मार्गी लावतो किंवा आश्वासन दिलं काही, तर मग तुम्ही मतदान करणार? आम्ही लेखी आश्वासन घेऊ, ते बी कलेक्टर साहेबांच्या सहीनं माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला वेळ द्यावा की 2 महिन्यामध्ये मी तुमची जागा रिकामी करून ग्रामपंचायतच्या ताब्यामध्ये देतो। किती मोठ्या जागेचा वाद आहे? जागेचा वाद बरेच साहेब आहे, आता 2009ला आमचं पुनर्वसन झालेलं आहे आणि जवळपास वाद म्हणजे पूर्ण जे आपले कॅनल पासून जे कॅनल साईडला जे पूर्ण त्याने यादकडून केलेलं आहे आणि वेळोवेळी आम्ही शासनाकडे निवेदन केले, तोंडी बैठका झाल्या आमच्या त्याच्यामध्ये आणि शासन स्तरावर कुठली कारवाई होत नसल्यामुळे आम्ही हायकोर्टामध्ये प्रकरण दाखल केलं। प्रकरण दाखल केल्याचं डिसिजन आमच्या बाजूने लागलं। प्रशासनही आलं 2018मध्ये, परंतु प्रशासनानं कुठल्याही प्रकारे त्याच्यावर ठोस कारवाई केली। आमचं कुठल्याही जाती धर्माशी, कुठल्याही व्यक्तीशी किंवा कुठल्याही समाजाशी आमचा भेदभाव नाही, वैर नाही। आमची लढाई किंवा आमचा जे प्रश्न आहे तो आमचं शासनाशी आहे आणि आमचं भांगर प्रशासनाशी आहे। आमचं कुठल्याही तर आपण पाहतो आहोत या मतदान केंद्रावर एकही मत अद्यापपर्यंत पडलेलं नाही। अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक आहेत आणि या मागणीच्या अनुषंगानं मतदानावर आम्ही बहिष्कार घालत असल्याचं या ग्रामस्थांनी आता जाहीर केलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।